विधानसभेच्या निवडणुकीचं काही महिन्यामध्ये निवडणुका पार पडणार आहे. मात्र त्याची रणधुमाळी जी आहे आता सध्या गडचिरोलीमध्ये तापू लागलेला आहे. काँग्रेसतर्फे अल्लापल्लीमध्ये भव्य अशा स्वरूपात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते. मात्र त्या दरम्यान जे आहे त्यांनी कुठेतरी अहेरी विधानसभा क्षेत्राची तिकीट आपल्याला मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं काय हे चित्र आज त्या संपूर्ण मेळाव्यामध्ये दिसून आलं आहे. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत, त्यांच्याशी आपण विचारू. भाऊ, आज भव्य अशा स्वरूपामध्ये कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आलेला होता. एकंदरीत आपण जर बघितलं तर अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचं आपलं महत्त्वपूर्ण संपूर्ण आहे. मात्र त्या पलीकडे आज जे आहे त्यामध्ये काँग्रेसला सीट मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन होतं. काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन आहे तर काँग्रेसची खरीखुरी ताकद आहे ती लोकसभेमध्ये दिसून आली. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी एकत्र लढूनही काँग्रेसला 12,000 मताची लीड मिळाली. हे काँग्रेसच्या ताकदीमुळे मिळाली, कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आणि मेहनतीमुळे मिळाली. हे कोणी लपवण्यासारखं नाही आहे. अशा स्थितीमध्ये आता पुन्हा तीच परिस्थिती येत आहे की जर त्यामध्ये दोघेही एकत्र येऊन भाजपला मिळालेली मतं आणि त्यांचं उद्या होणारं विभाजन त्यामध्ये सगळं परिस्थिती पाहिली तर ही जागा काँग्रेसनीच लढली पाहिजेत असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, तेथील पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. आणि मागीलसुद्धा एकूण चित्र जे आहे त्यामध्ये 3 नगरपरिषदावर काँग्रेसचा झेंडा आहे. 3 नगरपरिषद सर्वाधिक आता अजय कंकडालवार आमच्यासोबत आल्यानंतर सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य त्यावर काँग्रेसबरोबरच काँग्रेसचीच आहे. त्यांची ताकद आमची ताकद तेच पक्षात आल्यानंतर आणि या सगळ्यामध्ये एकूण काँग्रेसला ही जागा काँग्रेसने जागा लढली पाहिजे. कारण धर्मराव बाबा आणि मुलीमध्ये जर ही जागा त्यांनी जर निवडणूक लढली तर त्यांमध्ये दोघांचाही पराजय होईल आणि तिकडे मुलीचा पराजय होईल आणि धर्मराव बाबा सहज निवडून येतील आणि महाविकास आघाडीच्या एका जागेचं नुकसान होईल. हे आम्ही आमच्या हायकमांडला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं. मागील काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये मंत्री धर्मराव बाबा यांची मुलगी जी आहे ते तुमच्या पक्ष गटामध्ये गेली आहे. त्यांचा पूर्णपणे दावा होता की सीट आम्हाला भेटणार आहे. त्यामुळे त्यासाठी पदाधिकारी देखील अल्लापल्लीमध्ये इथे आता राष्ट्रवादीचे कोणीही राहिलेले नाही. फक्त मला त्यांच्यावर कोणी पदाधिकारी दिसत नाही. मुलगी बाहेर पडली पण कोण पदाधिकारी? सगळे धर्मराव बरोबर आहे. म्हणजेच काय घरामध्ये कधी एकपा होऊन संगणमत झालं काय मी आरोप करणार नाही पण अशी शंका लोक घेतात. मग अशा परिस्थितीमध्ये उद्या महाविकास आघाडीचा एक आमदार कमी होणं हे परवडणार नाही. आणि लोकांमध्ये ती चर्चा आहे की मुलगी 10 ते 15,000 मताच्या पेक्षा फार मतं घेणार नाही ही जनतेमध्ये चर्चा आहे. आणि धर्मराव बाबांचा मार्ग सुकर करण्यासाठीच मुलींनी विरोधात भूमिका घेतली अशी पण चर्चा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मित्रपक्षाकडे सांगितलं आहे की एक जागा वाढवण्यासाठी ही जागा काँग्रेसच्या कोट्यात सोडा. धर्मराव जे विद्यमान मंत्री आहेत त्यांना पाडून दाखवण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे. आणि सामान्य लोकांचं मत आहे की राजघराण्यांच्या विरुद्ध सामान्य माणसाला उभं करून निवडून आणलं पाहिजे आणि ती भावना विचारात घेऊन आम्ही आजचा मेळावा घेतलेला आहे. एकंदरीत तिकिटांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अहेरी विधानसभामध्ये आज आपण दावा केलेला आहे. कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये खिंडार पडत आहे असं चित्र आहे त्याच्यामध्ये? नाही, खिंडारचं काही नाही. मागच्या वेळेस आम्ही मैत्रीपूर्ण लढलोच होतो. अलायन्स होती, आघाडी होती. त्यामुळे खिंडार पडला वगैरे नाही. महाराष्ट्रामध्ये खिंडारीचा विषय नाही. अहेरी मतदारसंघामध्ये ताकद काँग्रेसची आहे. कोणीतरी जावई गेला मुलगी गेली म्हणून जागा सोडण्याचा काही संबंध नाही. आणि लोकांची भावनेचा विचार करून आम्ही आमचं वक्तव्य केलेलं आहे. मागील लोकसभेमध्ये ज्या प्रकारे उमेदवारी देण्यासाठी जो विलंब लागला त्याचा फटका देखील दोन्हीही महाविकास आघाडी असेल किंवा युती असेल त्यामध्ये दोघांनाही फटका बसला.
मात्र यावेळेस लवकर उमेदवारी जाहीर केलं पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं, मात्र अजूनही विलंब होत आहे. याकडे कसं बघा, पाहता? आमचे खासदार निवडून आले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. आजची झालेली सभा त्याचं एक द्योतक आहे की लोक आता कुठेही कोणताही उमेदवार कधीही आला तरी आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी तयार आहेत. कधीपर्यंत होणार पण काय उमेदवार उमेदवार घोषणा घोषणा? लवकर होईल. आम्ही आता उद्या आणि परवा 2 दिवस जागा वाटपांचा प्रश्न आहे. आमच्या बैठका 2 दिवस सलग बैठक आहे. या 2 दिवसामध्ये जागा वाटपाचा प्रश्न 90% सुटलेला दिसेल आणि म्हणूनच आम्ही आता चाललेलो आहे. आणि ते झाल्याबरोबर उमेदवारांच्या घोषणा काम सुरू होईल आणि 15 तारखेपर्यंत हे काँग्रेसचे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार घोषित व्हावेत असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये काय चित्र असणार आहे? कारण की काँग्रेस अधिक सीट मागत आहे. नेमकं किती सीटची आपली मागणी आहे आणि मित्र पक्षाला किती सीट मिळणार आहे आणि कशा प्रकारे आम्ही तीनही पक्ष मिळून मेरिटवर जावं. मेरिटवर म्हणजेच जो निवडून येण्याची शक्यता जिथे आहे त्यांना ती जागा सुटली पाहिजे. अर्थातच काँग्रेसला मिळालेलं यश आणि काँग्रेसचा पाठिंबा यामुळं अधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच अधिक जागा ज्या आहेत ते काँग्रेसला मिळवा यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. त्या माध्यमातून काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन जे आहे ते दाखवलेलं आहे. रोमित तोमला, ABP माझा, आहेरी, गडचिरोली. दोनच प्रश्न, तिसरा प्रश्न. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.